आमदार विजयकुमार देशमुख यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतून जोडभावी पेठ येथील आडमघर ते बंकापुरे घर या मार्गावर डांबरीकरण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले। सदर रस्त्याचे उद्घाटन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमास नगरसेविका स्वाती बडगू, नगरसेवक संजय कोळी, नगरसेविका रंजिता चाकोते, नगरसेवक राजकुमार पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी आमदार विजयकुमार देशमुख आपल्या भाषणात म्हणाले की प्रभाग क्रमांक 3 मधील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या चारही नगरसेवकांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, त्याबद्दल मतदारांचे मनःपूर्वक आभार। त्यांनी पुढे सांगितले की प्रभाग क्रमांक 3 मध्ये कुठल्याही नागरिकाला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही। भाजपाचे चारही नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांची त्वरित सोडवणूक करण्यासाठी सदैव तत्पर आहेत। मी आपल्या या भागातील आपले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते जमादार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपल्या सगळ्याच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो की ग्रामदेव सिद्धेश्वरच्या जी स्थापना करतली त्यांना वचन आयुष्य लाभो व त्यांचं असंच सामाजिक असू द्या, राजकीय कारकीर्द असं भरभराटी जावं। भारतीय जनता पक्षाचे ते अनेक वर्षापासून कार्यकर्ते आहेत। भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये काम करतात। आज तर कुठलेही निवडणूक असू दे, कुठलेही कार्यक्रम असू दे, ते आवर्जून हजर राहतात आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी आजपर्यंत करतात। या भागातल्या या आपल्या या आडमघर ते कातकर घरापर्यंत ते बंकापूर घरापर्यंत जो रस्ता गेल्या अनेक दिवसापासून खराब झाला होता आणि आपले चारही नगरसेवक पहिल्यांदा निवडून आल्या त्यांनी प्रथमतः ते काम पहिल्यांदा हाती घेतलं। याबद्दल त्यांचं सगळ्यांचा आभार मानतो। जोडबापेठ भागातून निवडणुकीच्या दरम्यान अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या। मी सगळ्यांकडे येऊन भेटून स्वतः वैयक्तिक सांगून गेलो आणि सगळ्यांनी शब्द दिलं होतं की आपल्याला सगळ्यात जास्त मतं जोडबापेठ भागातून मिळतील, तुम्ही त्याची काळजी करू नका। कारण गेल्या वेळेला त्याच्या पूर्वी इथं कुडक्यालताई इथल्या या भागातून नगरसेविका होते, त्यानंतरनं आपले गट्टम साहेब ते इथं आपण नियुक्त ताईचं केलं, गट्टमताईंनी प्रतिनिधित्व केलं। यावेळेला या भागातून प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं म्हणून थोडं बहुत इथले कार्यकर्ते नाराज होते। पण शेवटी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता काही तत्वाशी नाराज असतो, पण पार्टीशी कधी होऊ शकत नाही। पार्टीने जे चारही नगरसेवक दिलेले आहेत त्या चारही नगरसेवकांचं त्यांनी ज्याप्रमाणे आपण सगळ्यांनी एक दिलाने आपल्या ज्या प्रचार करून निवडून आणलं, याबद्दल मी खरंच आपल्या सगळ्या कार्यकर्त्याचा मी मनपूर्वक आभार मानतो। आणि ज्या गोष्टी कमी म्हणजे आपण ह्या वेळेस निवडणुकीमध्ये जे कमी पडलं या भागातून नेतृत्व मिळाला त्याची भरपाई पुढं आपण नक्की करूया, एवढं तुम्हाला सगळ्याला शब्द देतो। या भागातले जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनाही मी विनंती करतो की चांगल्या प्रकारे आपण रस्ता करून घ्यावं, जेणेकरून पुढचंही काम आपल्याला आपण देण्याचं शाश्वती देतो। आणि आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष हा आता एकमेव एक हाती सत्ता असलेला महानगरपालिकेचा आपला भारतीय जनता पक्ष हा आपल्या सत्तेत आहे। त्यामुळे या भागातील विकास कामं आजपर्यंत या भागातील नगरसेवक करतच आले, पण यापुढे याच्याही पेक्षा चांगलं काम आपल्या या प्रभागातून करतील असं आपल्या त्यांच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो। आणि ज्या काही मूलभूत सुविधा असू द्या त्या कुठेही कामाला कमी पडणार नाही असं तुम्हाला सगळ्याला मी सांगून कार्यक्रमास नगरसेवक अमर पुदाले, संजय कणके, प्रशांत फत्तेपूरकर, सुधाकर नराल, इंदिरा कुडक्याल, श्रीनिवास दिट्टी, सुरेश जमादार, जगदीश बोडा, विजय मद्दा, आनंद वाटला, अविनाश मंगलपल्ली यांच्यासह प्रभाग क्रमांक 3 मधील असंख्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या विकासामुळे जोडभावी पेठ परिसरातील नागरिकांची वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाली असून रहिवाशांनी आमदार देशमुख यांचे आभार मानले।